महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. म्हणजे आजची चर्चा खूपच महत्त्वाची आहे. हो, नक्कीच. कारण हा विषय थेट आपल्या मातीशी जोडलेला आहे. अगदी. आता बघा, समजा एक शेतकरी सकाळी उठतो, तो नेहमीप्रमाणे चहा पितो आणि काही घरगुती कामासाठी तलाठी कार्यालयात जातो. तिथे गेल्यावर त्याला एक भयंकर धक्का बसतो. त्याच्या जमिनीच्या 7-12 उतार्यावरून त्याचं नावच गायब झालेलं असतं. हो ना. पिढ्यानपिढ्या कसलेली, जीवापाड जपलेली आणि कुटुंबाचा आधार असलेली जमीन एका रात्रीत दुसऱ्याची कशी काय होऊ शकते, असा प्रश्न त्याला पडतो. आणि मग कागदपत्रांच्या या चक्रव्यूहात तो सामान्य माणूस अडकत जातो. बरोबर. तर बेकायदेशीर फेरफार म्हणजे नक्की काय आणि आपला हक्क कसा परत मिळवायचा, यावर आपण या व्हिडिओत सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, यावर कायद्यात काय उपाय आहेत हे आपण बघू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा अत्यंत गंभीर आणि तितकाच भावनिक विषय आहे. कारण पाहिलं तर महाराष्ट्रात जमीन हा फक्त मालमत्तेचा तुकडा नसून तो माणसाच्या अस्तित्वाचा भाग आहे. हो, जेव्हा त्या कागदावरून नाव पुसलं जातं तेव्हा पायाखालचा आधारच हरवल्यासारखं वाटतं. जमिनीचा हा भावनिक गुंता खूप मोठा आहे हे मान्य करावंच लागेल. पण आपण आधी बेसिक्सपासून सुरुवात करूया. हो, मुळातून समजून घेणं जास्त फायद्याचं ठरेल. आपण नेहमी महसूल विभागात फेरफार हा शब्द ऐकतो. आता फेरफार म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे एखाद्यानं घराबाहेरची पाटी बदलली की जसा घरमालक बदलतो तसाच काहीसा प्रकार आहे का हा? हे बघा, पाटी बदलण्याचं हे उदाहरण समजायला सोपं आहे, पण कायद्याच्या भाषेत ते थोडं वेगळं काम करतं. घराची पाटी बदलणे हा एक भौतिक बदल झाला. म्हणजे फक्त बाहेरून केलेला बदल. हो, पण जमिनीच्या बाबतीत हा बदल कागदोपत्री आणि कायदेशीर असायला हवा. महाराष्ट्रात जमिनीचे सर्व व्यवहार हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यानुसार चालतात. बरं. पूर्ण फेरफार प्रक्रियेचा कणा आहेत. थांबा, इथे थोडं स्पष्ट करा. हे कलम नक्की काय सांगतं आणि त्याचा सर्वसामान्य माणसाशी काय संबंध आहे? आता बघा, या कायद्याची तरतूद अशी आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला जमिनीचा कोणताही हक्क मिळतो, मग ती खरेदी असो किंवा वारसा हक्क असो, तो हक्क मिळाल्यावर 3 महिन्यांच्या आत त्याची वर्दी देणं म्हणजे माहिती देणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे. याचा अगदी गावरान आणि सोपा अर्थ सांगायचा झाला तर समजा कोणी जमीन घेतली तर त्याने 3 महिन्यांच्या आत तलाठ्याला लेखी स्वरूपात कळवावं लागतं. अच्छा, मग तलाठी काय करतो? त्यानंतर तलाठ्याने त्या जमिनीशी संबंधित सगळ्या वारसांना म्हणजे ज्यांचे हितसंबंध आहेत अशा सर्व व्यक्तींना 15 दिवसांची नोटीस काढायची असते. यालाच आपण फेरफार नोंदवही किंवा गाव नमुना नंबर 6 म्हणतो. म्हणजे यामुळे सामान्य माणसाला काय फायदा होतो? फायदा असा होतो की या नोटीसमुळे कुणीही परस्पर तुमची जमीन स्वतःच्या नावावर करू शकत नाही. ही नोटीस न देता केलेला कोणताही फेरफार कायद्याने थेट बेकायदेशीर ठरतो. अरे वा, म्हणजे लपून छपून कुणाचा तरी हक्क हिरावून घेता येऊ नये म्हणून ही 15 दिवसांची नोटीस काढली जाते. पण समजा एखाद्या व्यक्तीने तलाठ्याला सांगितलंच नाही की त्याने खरेदी खत केलंय तर? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. इथेच कायद्याने एक अत्यंत प्रभावी उपाययोजना केली आहे. ती कोणती? कलम 154 नुसार जेव्हा दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजे सब रजिस्टर ऑफिसमध्ये खरेदी खत नोंदवले जाते तेव्हा तिथून परस्पर महसूल विभागाला म्हणजेच तलाठी आणि तहसीलदार कार्यालयाला त्याची माहिती पाठवली जाते. म्हणजे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात आपोआप माहिती पोहोचते. अगदी बरोबर. जेणेकरून लपवाछपवीला वाव राहत नाही. राज्यात रोज लाखो व्यवहार होतात, त्यामुळे ही पारदर्शकता खूप महत्वाची ठरते. हे जर इतकं व्यवस्थित आणि पारदर्शक असेल तर मग फसवणूक होतेच कशी? आणि इथेच मला एक मोठा गैरसमज मांडायचा आहे. अनेकांना असं ठामपणे वाटतं की एकदा का 7-12 उतारावरील फेरफारात आपलं नाव आलं म्हणजे आपण त्या जमिनीचे 100% कायदेशीर मालक झालो, म्हणजे आता कोणीही आपल्याला हात लावू शकत नाही. हे कितपत खरं आहे? हे बघा, हाच तो सर्वात मोठा आणि घातक गैरसमज आहे ज्याने आजवर अनेक पिढ्यांचं नुकसान केलं आहे. 7-12वर नाव आलं म्हणजे मालक झालो हा निव्वळ एक भ्रम आहे. बापरे, म्हणजे असं नाहीये का? अजिबात नाही. सर्वोच्च न्यायालयाचे 2 अत्यंत ऐतिहासिक निकाल यावर स्पष्ट भाष्य करतात. पहिला म्हणजे जितेंद्र सिंग विरुद्ध मध्य प्रदेश राज्य 2021चा निकाल आणि दुसरा श्रीमती सावर्णे विरुद्ध श्रीमती इंद्र कौर 1996चा निकाल.
थांबा, म्हणजे 7/12वर माझं नाव आलं तरी मी मालक नाही, मग तो 7/12 आहे कशासाठी? हे तर खूपच गोंधळात टाकणार आहे. मला तर नेहमी वाटायचं की 7/12 म्हणजे मालकीचा अंतिम पुरावा. हो, हे वरवर पाहता गोंधळात टाकणारे वाटते, पण या निकालांची कायदेशीर तरतूद अत्यंत स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की महसुली नोंदी जसे की 7/12 किंवा फेरफार या फक्त आणि फक्त महसूल किंवा कर गोळा करण्यासाठी असतात. अच्छा, म्हणजे टॅक्ससाठी. हो, याचा सोपा अर्थ असा की 7/12वरील नाव हा मालकी हक्काचा पुरावा नसतो. तो फक्त सरकारला शेतीसारा कोण भरणार हे निश्चित करतो. मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला म्हणजे सिव्हिल कोर्टला आहे, महसूल अधिकाऱ्यांना नाही. हे समजून घेण्यासाठी मी एक उदाहरण देतो. समजा महसूल अधिकारी हा एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या म्हणजे सोसायटीच्या सेक्रेटरीसारखा आहे, जो फक्त सोसायटीचा मेंटेनन्स किंवा कर कोण भरणार याची नोंद ठेवतो. बरोबर. पण त्या फ्लॅटचा खरा कायदेशीर मालक कोण हे ठरवण्याचा अधिकार त्या सेक्रेटरीला नसून तो फक्त कोर्टालाच आहे. असंच काहीचं आहे का हे? अगदी अचूक. हे उदाहरण अगदी योग्य बसतं. सोसायटीचा सेक्रेटरी जसा मालक ठरवू शकत नाही, तसाच महसूल अधिकारी मालक ठरवू शकत नाही. मग हे महसूल अधिकारी नेमके कोण असतात? ते प्रशासकीय अधिकारी असतात. त्यांचा उद्देश शासनाचा महसूल गोळा करणे हा असतो. एखाद्या कागदपत्राची सत्यता पडताळणे, खोट्या सह्या तपासणे आणि पुराव्यांची छाननी करणे हे सर्व न्यायिक अधिकार फक्त दिवाणी न्यायालयाकडे असतात. म्हणजे उद्या जर कोणी बोगस कागदपत्रांच्या आधारे फेरफार करून स्वतःचं नाव 7/12वर लावलं तरी तो लगेच जमिनीचा मालक बनत नाही. बरोबर. खऱ्या मालकाचा मालकी हक्क अबाधित राहतो. हे खरंच खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, अशीच महत्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. शिवाय काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, कायदेशीर माहिती असणं खूप गरजेचं आहे. पण मॅडम, जर 7/12 फक्त करासाठी आहे तर हा एक मोठा कायदेशीर लूप होल म्हणजे त्रुटी आहे असं वाटत नाही का? मला सांगा, हे फसवणूक करणारे लोक नक्की कशा प्रकारे स्वतःचं नाव या महसुली दस्तऐवजांवर आणतात? नक्कीच. याच गैरसमजाचा फायदा घेतला जातो. फसवणूक करण्याचे काही ठराविक मार्ग आहेत. सर्वात पहिलं आणि सामान्य रूप म्हणजे खोट्या सह्या किंवा बोगस संमतीपत्र बनवणे. म्हणजे घरात न सांगता परस्पर नाव कसं लावतात ते? हो, आता समजा एका कुटुंबात 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. भाऊ एकत्र मिळून तलाठ्याला सांगतात की आम्हीच फक्त वारस आहोत. बहिणीचं नाव जाणीवपूर्वक वगळलं जातं. अरे बापरे. किंवा ती हक्क सोडायला तयार आहे असं भासवून खोटं संमतीपत्र किंवा हक्कसोड पत्र दिलं जातं. पण हे तर अत्यंत अन्यायकारक आहे. म्हणजे माहिती लपवून सिस्टमला फसवलं जातंय. अगदी तसंच. आणि इथेच हिंदू वारसा कायदा 1956 याची कायदेशीर तरतूद लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. या कायद्यात काय सांगितलंय? या कायद्यानुसार तसेच 2005च्या सुधारित कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीत मुलांच्या बरोबरीने समान हक्क आहे. याचा सोपा अर्थ असा की भावाने बहिणीला न विचारता किंवा तिचं नाव वगळून जर कोणताही फेरफार केला तर तो बेकायदेशीर ठरतो. म्हणजे तिला अंधारात ठेवून केलेला व्यवहार टिकत नाही. हो, त्याला आव्हान दिल्यास तो रद्दबातल होऊ शकतो. ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. पण समजा एखाद्याने तोंडी व्यवहार केला असेल किंवा साध्या कागदावर लिहून घेतलं असेल की मी माझी जमीन तुला विकली आणि त्यावर अंगठा घेतला असेल, तर अशा व्यवहाराचं काय? अशा व्यवहारांना कायद्याच्या नजरेत शून्य किंमत असते. इथे मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 लागू होतो. या कायद्याची तरतूद अशी आहे की 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे स्थावर मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण हे नोंदणीकृत दस्तानेज होणे अनिवार्य आहे. याचा गावरान अर्थ काय? याचा थेट अर्थ म्हणजे 100 रुपयांच्या पुढचा कोणताही जमिनीचा व्यवहार हा दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर केलेलाच असावा लागतो. तोंडी किंवा साध्या कोऱ्या कागदावर स्टॅम्प लावून केलेल्या व्यवहाराला काहीही किंमत नसते. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कोणीही साध्या कागदावर सह्या घेऊन किंवा अंगठा घेऊन जमीन हडपू शकत नाही. होय. मुंबई उच्च न्यायालयाचा प्रल्हाद जगन्नाथ जावळे विरुद्ध सीताबाई 2011चा निकाल हेच सांगतो. या निकालात उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की नोंदणीकृत नसलेला दस्तक फेरफारासाठी ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. म्हणजे केवळ स्टॅम्प पेपरवरील कागदावर तलाठी फेरफार करू शकत नाही. अगदी बरोबर. त्यासाठी रजिस्टर खरेदी खतच लागते. आता समजा आपण एका अशा व्यक्तीचा विचार करूया ज्याच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडलीय.
त्याला अचानक कळतं की त्याच्या जमिनीवर खोटा फेरफार झालाय. तर आता त्याने काय करायचं, कुठे जायचं? अशा वेळी पहिली प्रतिक्रिया घाबरून जाण्याची असते. पण हातपाय गाळायची अजिबात गरज नाही. मी इथे एक अत्यंत स्पष्ट कृती आराखडा सांगते. हो, हे टप्पे सविस्तर सांगा, कारण बऱ्याचदा नेमके कुठे जायचे हेच लोकांना कळत नाही. नक्कीच. पहिला टप्पा, जर तलाठीने काढलेल्या नोटीसचा 15 दिवसांचा कालावधी संपण्यापूर्वी माहिती मिळाली तर लगेच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याकडे जा. तिथे गाव नमुना 6क म्हणजेच तक्रारी नोंदवईत आपली हरकत लेखी स्वरूपात नोंदवा. या हरकतीवर सुनावणी घेणे मंडळ अधिकाऱ्याला बंधनकारक असते. पण समजा त्या व्यक्तीला हे 15 दिवसानंतर कळलं आणि तोपर्यंत मंडळ अधिकाऱ्यांनी तो बेकायदेशीर फेरफार मंजूर करून टाकला असेल, तर मग काय? अशा परिस्थितीत येतो दुसरा टप्पा. जर मंडळ अधिकाऱ्याने तुमचा आक्षेप फेटाळला तर त्या निर्णयाच्या विरोधात 60 दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, ज्यांना आपण प्रांत अधिकारी म्हणतो, त्यांच्याकडे पहिले अपील दाखल करावे लागते. हे कोणत्या कलमानुसार असतं? हे अपील कलम 247 नुसार दाखल केले जाते. इथे 60 दिवसांची मुदत खूप महत्वाची आहे. म्हणजे वेळ न घालवता 60 दिवसांच्या आत प्रांत अधिकाऱ्यांकडे जायचंय. पण जर प्रांत अधिकाऱ्यांचा निकालही विरोधात गेला तर येतो तिसरा टप्पा. प्रांत अधिकाऱ्याच्या निकालाच्या विरोधात पुढील 60 दिवसांच्या आत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसरे अपील करता येते. आणि तिथेही समाधान झाले नाही तर? मग चौथा टप्पा म्हणजे कलम 257 नुसार विभागीय आयुक्तांकडे पुनरीक्षण किंवा रिव्हिजन अर्ज दाखल करता येतो. हे झाले महसूल स्तरावरील टप्पे. इथे मला एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारायचा आहे. जर कुणी बोगस खरेदी खत तयार केलंच असेल, ज्यावर खोट्या सह्या आहेत, तर हे जे महसूल अधिकारी आहेत ते बोगस खरेदी खत रद्द करू शकतात का? नाही. आणि इथेच मोठी चूक होते. महसूल अधिकारी कोणताही नोंदणीकृत दस्त किंवा खरेदी खत रद्द करू शकत नाहीत. तो त्यांचा अधिकारच नाही. मगाशी आपण सोसायटीचे सेक्रेटरीचं उदाहरण पाहिले तसंच ना? हो. त्यामुळे येतो पाचवा आणि सर्वात निर्णायक टप्पा. तो कोणता? विशिष्ट दिलासा कायदा 1963. या कायद्यानुसार एखादे खोटे दस्त किंवा खरेदी खत रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयातच म्हणजे सिव्हिल कोर्टात जावे लागते. तिथे घोषणा आणि दस्त रद्द करणे यासाठी दावा दाखल करावा लागतो. म्हणजे महसूल अधिकाऱ्यांकडे जाऊन उपयोग नाही? हो, त्यासाठी दिवाणी न्यायालयातच लढावे लागते. आणि एकदा का दिवाणी न्यायालयाने दस्त रद्द केला की महसूल अधिकाऱ्यांना त्यानुसार 7/12 वरील नोंद बदलणे भाग पडते. हे तर खरोखरच डोळे उघडणारं आहे. दिवाणी न्यायालय आणि महसूल अधिकारी यांच्या अधिकारांमधला फरक आज अगदी लख्खपणे स्पष्ट झाला. मित्रांनो, जर तुम्हाला अशाच कायदेशीर प्रक्रियेची माहिती हवी असेल तर महसूलशाही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हो, ही माहिती सर्वांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. बेकायदेशीर फेरफार कसा ओळखावा हे आपण पाहिलं. पण हे सगळं टाळता येऊ शकतं का? अशी काही पूर्वखबरदारी आहे का? हो, प्रतिबंध हा नेहमीच उपायापेक्षा चांगला असतो. पहिली गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. दर 3 ते 6 महिन्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी पोर्टलवर जाऊन आपले रेकॉर्ड आणि 7/12 उतारा तपासा. जसं आपण दर महिन्याला आपलं बँक स्टेटमेंट तपासतो, तसंच जमिनीचं स्टेटमेंट तपासत राहिलं पाहिजे. अगदी तसंच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलाठी कार्यालयात जाऊन तुमचा चालू मोबाईल नंबर तुमच्या जमिनीच्या खात्याशी लिंक करा. याचा फायदा असा होतो की कोणताही नवीन फेरफार दाखल झाल्यास तुम्हाला तात्काळ मोबाईलवर SMS येतो. अरे वा, म्हणजे जसे बँकेतून पैसे काढल्यावर लगेच मेसेज येतो तसाच जमिनीचा मेसेज येईल. होय, अगदी तोच प्रकार आहे. यामुळे कुणी परस्पर व्यवहार करत असेल तर तुम्हाला लगेच अलर्ट मिळेल. तिसरी खबरदारी म्हणजे कोणत्याही कोऱ्या किंवा न समजणाऱ्या कागदावर सह्या किंवा अंगठे अजिबात करू नका. आणि मुदतीचं काय? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुदतीचे भान ठेवा. बेकायदेशीर नोंद झाल्याचे समजताच 60 दिवसांची कायदेशीर मुदत पाळा. नंतर बघू या वृत्तीमुळे आपलंच नुकसान होतं. हो, नंतर बघू ही सवय खरंच खूप महागात पडू शकते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारी गोष्ट मी सांगू इच्छिते. न्यायशास्त्र असं मानतं की कायदा झोपलेल्यांचे संरक्षण करत नाही, तो कायम जागरूक असणाऱ्यांचेच रक्षण करतो. त्यामुळे आपले कायदेशीर हक्क समजून घ्या आणि जागे राहा. कायदा झोपलेल्यांचे संरक्षण करत नाही, तो जागरूक असणाऱ्यांचेच रक्षण करतो. किती गंभीर वाक्य आहे हे. तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण आता खऱ्या अर्थाने जागे राहू शकतो. नक्कीच.
तर मित्रांनो, आज आपण बेकायदेशीर फेरफार आणि त्यावरील उपाय यावर खूप महत्त्वाची माहिती घेतली. तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय घ्यावा हे कमेंट करून नक्की सुचवा. तसेच खाली दिलेल्या लिंकवरून आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. आणि ही माहिती इतरांनाही शेअर करा. हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.